नमस्कार मित्रांनो, JK यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी काकासाहेब जाधव, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर औरंगाबाद आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण इयत्ता 9वीच्या गणित भाग 2 मधील पहिलं जे प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध हे पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण शेवटचे जो काही प्रश्नसंच आहे तो बघणार आहोत. वेलकम बॅक इन बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. फर्स्ट ऑफ ऑल, in this chapter, up to this state, we had studied that coordinates of points, distances, betweenness, line segment, congruent segment, midpoint of the segment, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. यामध्ये बिंदूचे निर्देशक असतील, दोन बिंदूंमधील अंतर असेल, दरम्यानता, रेषाखंड, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाचा मध्यबिंदू या सर्व गोष्टी पाहिल्यात. आता आपण बघणार आहोत जे काही कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत आणि कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट. ओके, conditional statement. The statement which is given in the form of if then. Which statements? The statement which has if and then are known as the conditional statement. In these conditional statements, the part which following if is known as antecedent and the part which follows then it is known as the consequent. मित्रांनो, ही जी काही सशर्त विधान आहेत यांच्यामध्ये ही जर आणि तर या स्वरूपात दिलेली असतात. जरच्या नंतर येणारा जो काही भाग आहे त्याला म्हणतो आपण antecedent आणि then नंतरचा असतो consequent. Okay. Now the converse of the statement. If the antecedent and consequent in a given conditional statement are interchanged, then the statement is called the converse of the given statement. Means what? In the given conditional statement, the antecedent and consequent get interchanged. Means in converse, the antecedent of the given conditional statement becomes consequent and consequent becomes antecedent. जी काही सशर्त विधानां दिलेली असतात त्या सशर्त विधानांचा व्यत्यास करत असताना सशर्त विधानामध्ये जो काही antecedent असतो तो कॉन्सिक्वेंट होतो आणि जो कॉन्सिक्वेंट असतो तो antecedent होतो. याला आपण कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट म्हणजेच विधानाचा व्यत्यास असं आपण संबोधतो. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण कंडिशनल स्टेटमेंट पाहत आहोत. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल then its diagonals are congruent. Which is antecedent here? A quadrilateral is a rectangle, which is after if it is known as this antecedent. This part is known as antecedent and the part which is after then, which is that part? Its diagonals are congruent. This is known as consequent. Then students, how we can make the converse of this statement? The converse of statement is like this.
If the diagonals of a quadrilateral are congruent, then the quadrilateral is rectangle. Means what happened? The antecedent in the conditional statement becomes consequent in the converse, and the consequent of the conditional statement becomes antecedent in the converse statement. मित्रांनो, उदाहरणार्थ सशर्त विधान दिलेलं आहे आपल्याला. ते सशर्त विधान आहे, जर दिलेला चौकोन हा जर आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. मग याचा व्यत्यास काय होईल? जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. त्यानंतर postulates. Some self-evident geometrical statement are called postulates. Postulates म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो गृहीतके. जी विधानं त्या ठिकाणी अशी भूमितीय विधानं असतात ज्यांना स्वतःच ती प्रूव्ह असतात, त्यांना प्रूफ देण्याची गरज नसते, सिद्ध करण्याची गरज नसते, त्यांना म्हणतो आपण गृहीतके. Then theorems. The properties which are proved logically are called theorems. Theorems means ज्याला आपण काय म्हणतो प्रमेय. प्रमेय म्हणजे काय? की जे गुणधर्म आपण तात्विक दृष्ट्या सिद्ध करू शकतो त्यांना प्रमेय असे संबोधतात. प्रूफ. The logical argument to prove a theorem is called its proof. प्रूफ म्हणजे सिद्धता. जे आपण एखादं विधान सिद्ध करण्यासाठी जे काही तात्विक विवेचन करतो त्या विवेचनास सिद्धता असे संबोधतात. When we are going to prove that conditional statement is true, its antecedent is called given and the consequent is called to be proved. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या विधानाला त्याची सिद्धता देत असतो, म्हणजे ते सिद्ध करतो की दिलेलं विधान हे सत्य आहे, त्यावेळेस दिलेलं जे काही सशर्त विधान आहे या विधानामध्ये असलेला अँटेसिडेंट, या विधानातील अँटेसिडेंट याला काय म्हणतो आपण? गिव्हन म्हणजे पक्ष. आणि जो काही कॉन्सिक्वेंट असतो त्या कॉन्सिक्वेंटला म्हणतो टू बी प्रूव्ड म्हणजे साध्य. वेगवेगळे गुणधर्म वापरून विधान ज्या वेळेस आपण सिद्ध करतो त्यावेळेस विधानामध्ये दिलेली माहिती ही याला म्हणतो आपण गिव्हन. जो काय असतो अँटेसिडेंट तो आपल्याला दिलेला असतो त्याला म्हणतो आपण पक्ष. आणि जी गोष्ट जी बाब आपल्याला सिद्ध करायची आहे तिला म्हणतो आपण कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह, ज्याला आपण साध्य असं संबोधतो. ओके. Some of Euclid's postulates are given below. We know that Euclid, in the last standard we had studied that what about a mathematician who is Greek mathematician, that is Euclid. Euclid suggested and proved that some postulates are suggested by Euclid. The first postulate is there are infinite number of lines passing through a point. There are infinite number of lines passing through a point. म्हणजे कुठल्याही एका बिंदूतून
जाणाऱ्या अनंत रेषा असतात. हे झालं आपलं पहिलं गृहीतक. दुसरं गृहीतक, there is one and only one line passing through 2 points. If 2 points are given, then only one line is there which passes through the given 2 distinct points. म्हणजे दिलेले जर 2 भिन्न बिंदू असतील तर त्या भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते. हे आहे आपलं दुसरं गृहीतक. तिसरं गृहीतक आपण बघू मित्रांनो. The third postulate is a circle of a given radius can be drawn. The circle of a given radius can be drawn taking any point as its center. म्हणजेच कुठल्याही त्रिज्येचं वर्तुळ काढत असताना आपण कोणताही एक बिंदू त्याचं केंद्रबिंदू घेऊन काढू शकतो. Fourth postulate is that all right angles are congruent to each other. म्हणजेच प्रत्येक काटकोन हा स्वतःशी एकरूप असतो. आपल्याला काटकोन म्हणजे काय हे माहिती आहे. काटकोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला आपण काटकोन असे म्हणतो. Fifth postulate is that if two interior angles form on one side of a transversal of two lines add up to less than 2 right angles, then the lines produced in that direction intersect each other. In this given figure, angle A and angle B, the sum of angle A and angle B is less than 180, then the lines get intersect to each other, means line L and M which are given in this figure are not parallel. म्हणजेच जेव्हा दोन रेषांना एकाच छेदिकेने छेदले असता एकाच अंगास तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज ही जर 180 अंश म्हणजे दोन काटकोनांच्या बेरजेपेक्षा लहान असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना छेदतात. म्हणजेच इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की दोन आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जर ती 180 अंशापेक्षा कमी असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना छेदतात. ओके. त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत त्रिकोणाच्या अपोजिट अँगल्स थेरम. Theorem is the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. Means दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. या ठिकाणी given is that line AB and line CD intersect each other at point O such that O lies between A and B and O is also lies between C and D. We have to prove that angle AOC means this one angle is congruent to DOC and angle BOC is congruent to AOD. Okay. Now proof. When we see this figure, in this figure angle AOC plus angle AOD means this one angle and this one angle, these are angles in linear pair. Friends, we know that the sum of the angles in linear pair are supplementary, means that is 180. Similarly, we take the another two angles, that is angle AOD
means this one angle again, and angle BOD, this one angle. When we see these are also the angles in linear pair, hence their addition is 180. Now friends, when we see this statement first and second, each equals to 180, means angle AOC equals to angle plus angle AOD equals to angle AOD plus angle BOD. Angle AOD, okay, 0. Then angle AOC is equals to angle BOD, and from this it is clear that angle AOC is congruent to angle BOD. Similarly, we can prove the second statement, and that is angle BOC is equals to angle AOD. मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही विरुद्ध कोनाचं प्रमेय आहे, या विरुद्ध कोनाच्या प्रमेयामध्ये आपल्याला जे काही विधान दिलेलं आहे ते विधान असं आहे की दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या विरुद्ध कोन हे एकरूप असतात. आपला पक्ष होईल मित्रांनो की रेषा AB आणि रेषा C या एकमेकींना बिंदू O मध्ये छेदतात. मग त्या ठिकाणी बिंदू O हा A आणि B च्या दरम्यान आहे, तसेच O हा दुसरी रेषा COD म्हणजे C आणि D च्या दरम्यान आहे. आपलं साध्य होईल कोन AOC एक बरोबर कोन BOD, आणि दुसरं साध्य होईल कोन BOC बरोबर कोन AOD. मग याच्यासाठी सिद्धता देत असताना आपण जर बघितलं तर या ठिकाणी कोन AOC आणि कोन AOD हे कसे आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून त्यांची बेरीज होईल 180. याला कारण देऊ आपण रेषीय जोडीतील कोन, याला म्हणू आपण विधान 1. त्याचप्रमाणे कोन AOD आणि कोन AOD म्हणजे हा कोन आणि BOD म्हणजे हा दुसरा कोन, हे दोन कोन सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून त्यांची सुद्धा बेरीज 180 अंश होईल. म्हणजेच काय झालं, AOC अधिक AOD आणि AOD अधिक BOD ही दोघं समान झालीत 1 व 2 वरून. मग त्या ठिकाणी काय होईल, 1 व 2 वरून ही दोन्ही विधानं समान झालीत. मग ही जर विधानं समान झाली तर आपण ती एक सारखी आहे असं म्हणू शकतो. मग ती जर समान घेतली तर कोन AOD आणि कोन AOD दोन्ही बाजूला आहे, म्हणून तो दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर वजा होईल. मग शिल्लक काय राहील, तर कोन AOC बरोबर कोन BOD. ह्याचाच अर्थ आपला असा होतो की पहिलं विधान आपलं सिद्ध झालं. त्याचप्रमाणे आपण दुसरंही विधान सिद्ध करू शकतो. ओके, आपण येऊ आता प्रॅक्टिस सेट 1.3 वरती, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इफ देन फॉर्म. आपल्याला दिलेली विधानं इफ देन या स्वरूपात लिहायची आहे, जर तर या स्वरूपात. फर्स्ट एक्झाम्पल इज द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुअंट. याचं विधान कसं लिहिता येईल आपल्याला इफ देन फॉर्म मध्ये, इफ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. जर दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. हे झालं आपलं सशर्त विधान. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. If a quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. That is simply in if-then form. उदाहरण 2, आयताचे कर्ण एकरूप असतात. सशर्त विधानाचं आपलं जर तरच्या स्वरूपात विधान होईल. जर दिलेला चौकोन हा आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 2,
राईट कॉन्व्हर्स ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे आपल्याला दिलेल्या विधानांचा काय लिहायचा आहे, व्यत्यास लिहायचा आहे. एक्झाम्पल फर्स्ट, if the alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent, then their transversal are congruent. If alternate angles made by two lines and transversal are congruent, then the lines are parallel. जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांनी तयार केलेले व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. एक्झाम्पल सेकंड, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. If the diagonals of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a rectangle. जर दिलेला चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो, हे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत मॅथमॅटिक्स पार्ट 2 chapter first, that is basic concepts in geometry, is completed in the various videos. If you have to like this video, then subscribe the channel for the more videos. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. पुन्हा एकदा थँक्यू सो मच.